नंदुरबारमधील निवासी शाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विषबाधा, 40 मुले आजारी, 25 ऍडमिट. पण चूक कोणाची? सविस्तर सांगतो. मित्रांनो, आई वडील आपल्या मुलांना स्वतःपासून दूर एका निवासी शाळेत अर्थात हॉस्टेलला का ठेवतात? जेणेकरून त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचं भविष्य घडावं आणि त्यांच्या पोटाला 2 वेळचं चांगलं जेवण मिळावं. परंतु जर त्याच शाळेच्या जेवणातून मुलांना विष दिलं जात असेल तर? नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नुकतीच एक अशी संतापजनक घटना घडली आहे, जिथे एका निवासी शाळेतील निष्काळजीपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात आले आहेत. नेमकं काय घडलं, कसं घडलं, यामागे कोणाचा हलगर्जीपणा आहे आणि आता दोषींवर काय कारवाई होणार, या संपूर्ण प्रकरणाची A to Z स्टोरी आज आपण समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. ही घटना आहे शहादा जिल्हा नंदुरबार येथील अनुसूचित जाती नवबुद्ध निवासी शाळेची. शनिवारी रात्री शाळेच्या वसतिगृहात नेहमीप्रमाणे जेवणाची वेळ झाली होती. मेन्यूमध्ये शेवग्याची भाजी, भात आणि चपाती असा साधा बेत होता. मुलांनी जेवण केले आणि काही वेळातच या जेवणाचा भयानक परिणाम दिसू लागला. जेवण झाल्यानंतर रात्रीच्या वेळी अचानक एका पाठोपाठ एक विद्यार्थ्याला मळमळ होऊ लागली. पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. बघता बघता अनेक मुलांची प्रकृती बिघडू लागली. वसतिगृहात एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीच्या मुलांना शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अन्नातून विषबाधा अर्थात फूड पॉयझनिंग झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. सुदैवाने वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या 27 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती आता स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. मात्र या घटनेमुळे मुलांच्या मनात आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घबराटीपोटी तब्बल 30 विद्यार्थ्यांनी वसतिगृह सोडले असून ते आपल्या पालकांसोबत घरी निघून गेले आहेत. मित्रांनो, वरवर पाहता हे फक्त अन्नातून झालेल्या विषबाधेचे प्रकरण वाटते, परंतु या घटनेच्या मुळाशी गेल्यास प्रशासनाचा एक भयंकर निष्काळजीपणा समोर येतो. उपलब्ध माहितीनुसार या शाळेच्या कारभारात प्रचंड त्रुटी आहेत. सर्वप्रथम शिक्षकांची कमतरता. या निवासी शाळेत एकूण 157 विद्यार्थी शिक्षण घेतात. शासनाच्या नियमानुसार इथे 7 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्षात इथे फक्त 3 शिक्षकच काम पाहत आहेत. द्वितीय, प्रभारी कारभार. शाळेचा गाडा अक्षरशः प्रभारी अर्थात इनचार्ज लोकांवर हाकला जात आहे. सहाय्यक शिक्षक रोहिदास वळवी यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त भार आहे, तर समाज कल्याण विभागाचे लिपिक कल्पेश माळी यांच्याकडे थेट वॉर्डन पदाचा पदभार देण्यात आला आहे. तृतीय, सुपरविजनचा अभाव. 157 विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय पाहण्यासाठी पुरेसा आणि पूर्ण वेळ कर्मचारी वर्गच नाही. जेव्हा वॉर्डनचे काम एका क्लर्कला दिले जाते, तेव्हा स्वयंपाकघरात काय शिजत आहे, अन्नाचा दर्जा कसा आहे, स्वच्छता आहे की नाही, यावर लक्ष कोण ठेवणार? याच भोंगळ कारभारामुळे अन्नात काहीतरी बिघाड झाला आणि निष्पाप विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. घटना उघडीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. खुद्द जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी आणि जिल्हा पोलीस प्रमुख अश्विनी सानप यांनी तात्काळ रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि पालकांना दिलासा दिला. शनिवारी रात्रीच FDAच्या पथकाने निवासी शाळेच्या स्वयंपाकगृहात धाड टाकली. त्यांनी तिथे शिजवलेले अन्न, कच्चा, शिधा आणि इतर साहित्याचे नमुने अर्थात सॅम्पल जप्त केले आहेत. प्रशासनाने तात्काळ शाळेचे स्वयंपाकगृह सील केले आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे आणि उलट्यांचे सॅम्पल्स अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यावरच विषबाधेचे नेमके आणि शास्त्रीय कारण, उदाहरण अन्नात पाल पडली होती की शिळे अन्न होते की निकृष्ट दर्जाचा कच्चा माल होता, हे स्पष्ट होईल. रुग्णालयात संतप्त पालकांची गर्दी झाल्यामुळे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी रुग्णालयात धाव घेतली. समाज कल्याण विभागाचे नाशिक उपायुक्त महेश वाघ, नंदुरबार सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे,
यांच्यासह अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आमदार राजेश पाडवी यांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. शहादा येथे सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग याच्या नवबौद्ध समाज कल्याण समिती मार्फत त्या ठिकाणी मुलांची वसतिगृह आहे. त्या वसतिगृहामध्ये सायंकाळच्या जेवणामध्ये फूड पॉयझनिंग झालं. त्यातले 4 मुलं सुरुवातीला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला आणले. माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी त्यांना तिथे उपचार सुरू केले. उपचारामध्ये तो क्रिटिकल वाटल्याने त्यांना आम्ही खाजगी BD हॉस्पिटल येथे दाखल केले. इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आम्ही आणून त्या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि सर्व मुलं स्टेबल आहे. थोडे घाबरून गेलेले, पण त्यांच्या संपूर्ण प्रकृतीवर आम्ही लक्ष देऊन आहोत. सिव्हिल सर्जन स्वतः त्या ठिकाणी आले आणि शहरातले सर्व डॉक्टर त्या ठिकाणी आम्ही बोलवून घेतले. खाजगी डॉक्टर ते देखील त्या ठिकाणी उपचार करत आहेत. नातेवाईकांना काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत. धन्यवाद. पालकांच्या मुख्य मागण्या काय आहेत? सर्वप्रथम समाज कल्याण विभागाने तात्काळ आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी आणि रिक्त असलेली शिक्षकांची व कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरावी. द्वितीय, मुलांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडणार नाही. आणि मग तृतीय, या घटनेला जे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. सध्या प्रशासन न्याय वैद्यक प्रयोगशाळेचा अर्थात फॉरेन्सिक आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अर्थात FDA अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. काय कारवाई केली जाईल चल तेही सांगतो. सर्वप्रथम गुन्हा दाखल होणार. जर अन्नात भेसळ किंवा कमालीचा निष्काळजीपणा निष्पन्न झाला तर शाळेचे मुख्याध्यापक, प्रभारी वॉर्डन आणि स्वयंपाकी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार निष्काळजीपणाचा आणि जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा अर्थात FIR दाखल होऊ शकते. द्वितीय, निलंबन अर्थात सस्पेन्शन. जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार या प्रकरणी ज्यांचा अलगर्जीपणा समोर येईल त्यांना सेवेतून निलंबित केले जाण्याची दाट शक्यता आहे. तृतीय, संस्थेवर कारवाई. जर ही शाळा एखाद्या खाजगी संस्थेमार्फत किंवा कंत्राटी पद्धतीने चालवली जात असेल तर त्या संस्थेचा परवाना रद्द करण्याची कारवाई देखील समाज कल्याण विभागाकडून केली जाऊ शकते. मित्रांनो, शहाद्यातील ही घटना केवळ एका शाळेपुरती मर्यादित नाही, तरी संपूर्ण राज्याच्या निवासी शाळा आणि आश्रम शाळांच्या व्यवस्थेवर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. गरीब आणि मागासवर्गीय घरातील मुले जेव्हा अशा वसतिगृहात येतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी सरकारची असते. कागदावर 7 पदे आणि प्रत्यक्षात 3 माणसे अखेर विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे. आता फक्त आश्वासने नको, तर व्यवस्थेत कायमस्वरूपी बदल हवा आहे. जोपर्यंत अन्न सुरक्षेचे कडक ऑडिट आणि कर्मचाऱ्यांची 100% भरती होत नाही तोपर्यंत पालकांच्या मनातील भीती दूर होणार नाही. सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत हीच एक जमेची बाजू आहे, परंतु प्रशासनाचे यातून धडा घेऊन दोषींना अशी अद्दल घडवावी जेणेकरून भविष्यात कोणत्याही वसतिगृहाच्या स्वयंपाकघरात निष्काळजीपणा शिजणार नाही. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल्ड MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.